पुढचं गाणं अत्यंत महत्त्वाचं. आम्ही नृत्याच्या माध्यमातून ते आपल्याला दाखवणार आहोत निश्चितपणे, परंतु हे गाणं रामाच्या जीवनातलं एक अत्यंत महत्त्वाचं असं पर्व आहे. कारण महर्षी म्हणजे विश्वामित्रांच्या सोबत ते जनकाच्या मिथिलेला आले आणि तिथं जनकानं त्यांचं स्वागत केलं. त्यावेळेला दशरथाच्या या दोन्ही पुत्रांना तुझ्याकडचं विशाल शिवधनुष्य पाहायचं आहे असं महर्षी विश्वामित्रांनी सांगितलं. आली आपली नर्तक मंडळी थांबतील थोडी. मग मल्लान करवी जनकानं त्या राजसभेमध्ये ते विशाल असं शिवधनुष्य मागवलं. त्याला प्रभू रामचंद्रांनी वंदन केलं. त्यांनी ते लीलया धनुष्य उचललं आणि प्रत्यंचा लावण्यासाठी महाबाहू श्रीरामांनी ते वाकवलं मात्र, आणि विजेचा कडकडाट झाल्यासारखा झाला आणि ते धनुष्य मधोमध भंग पावलं. ज्याला आपण द्यावा पृथ्वी योग म्हणतो तो जन्माला आला. कारण अशा महावीराला आपली पाळलेली सांभाळलेली पुत्री सीता देण्याचा निश्चय जनकानं बोलून दाखवला. ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे आणि नृत्याच्या माध्यमातून अनुभव सुद्धा. जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाचा हेतू अंतरीचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाचा हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला, गगना माझी देवकरांच्या करीती करताना. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला, गगना माझी देवकरांच्या करीती करताला. त्यांच्या कानी गजर पोचले मंगल मागाचे, त्यांच्या कानी गजर पोचले मंगल मागाचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे,